पुढची रेसिपी काय आहे? कारवारी मडगणे. कारवारी मडगणे. मडगणे ही किती सालची आहे रेसिपी? नाही, ही पण तशी पारंपरिकच रेसिपी आहे, पण इतकी जुनी नाही. इतकी जुनी. हा, 250 वर्ष 200 वर्ष नाही, आत्ताचीच आहे. कारवारी मडगणे. बरं, इकडे आणि मला स्वीट डिश आहे. स्वीट डिश आहे. मला साहित्य सांग, हे काय आहे? हे नारळाचं दूध आहे, गूळ आहे, ही आपली हरभरा डाळ, चणा डाळ भिजवून घेतलेली 7 ते 8 तास भिजवून घ्यायची. हे तांदळाचं पीठ आहे, हे खोबऱ्याचे काप आहेत, हळद, हे वेलची पूड आहे आणि हे मीठ. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय कृती पहिली मला सांग. आता आपण ते शिजवून घेऊयात. हरभरा डाळ, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, नाही गूळ नाही आता, आणि हळद पावडर, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं, 3 वाट्या. आता हे शिजवून घेऊया. एक बरं आहे, ती ऑलरेडी तू भिजवून घेतल्यामुळे खूप वेळ लागणार नाही. सर मला एक सांग, हा झाकण ठेव. छंद काय तुझे? बाकी आता CS-BS करता म्हटलं छंद जोपासायला फारसा वेळ मिळत नसावा, पण तरी नाही, मला नाचणं, गाणं, गप्पा मारणं, मगाशी तुम्ही गोष्टीतल्या मुलगाचं सांगितला, गप्पा मारायला आवडतं. बरं, गाणी ऐकायला आवडतं का गायला? गायला पण आवडतं. मग की एखादं हे होईपर्यंत तुझ्यापर्यंत आपलं होऊन जाईल. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन में भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटा सा, छोटी सी आशा. क्या बात आहे, मस्त. ओके, आता हे शिजलं. आता हे गूळ कधी घालायचं त्यात? ते शिजून झालं की मग त्याच्यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचे काप पण टाकायचं. बरं, झालं असेल का चेक करूया. येस, थोडे खोबऱ्याचे काप. खोबऱ्याचे काप. हे हळद घालायचं काय गणित आहे? हळदीने हे होतं ना, म्हणजे रंग येतो, रंग पण येतो आणि छान वास पण येतो, सुगंध पण येतो, आणि हळद औषधी पण आहे. ओके, गूळ कधी घालायचं सांगा मला. गूळ घालू. ऍक्च्युली हे पूर्ण घट्ट शिजायला हवंय. अच्छा, अजून घट्ट व्हायला हवंय. पाणी सगळं त्याच्यातलं सोक व्हायला हवंय. ओके ओके बरं. ओके, आपल्याला हे शिजलेलं आहे सगळं व्यवस्थित. ओके, आता त्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया. ओके, चवीप्रमाणे. आता नारळाचं दूध टाकूया. ओके, आता काय करायचं आपल्याला? आता हे थोडंसं थिक होण्यासाठी आपण तांदळाच्या पिठीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याच्यात टाकणार आहोत. पातळ करायचं आणि परत ते घट्ट करायचं का, असे वगैरे प्रश्न विचारू नका. करायचं म्हणजे करायचं, जे आहे ना प्रोसेस तो पूर्ण करावाच लागेल तुम्हाला. तांदळाच्या पिठाचं पण एक वेगळा चव येते त्याला. नाव रेडी. सर्व करताना अजून काही वेगळं काजू बिजू नको ना? आता ह्याच्यात नको ना काजू? हां, ह्याच्यात पण घालू शकतो आपल्या आवडीनुसार. स्वीट डिश आहे ना, काजू, मनुके, काळे मनुके, काय विचारू, पिवळे मनुके, काय सापडेल हाताला ते घाला बिंदास, कारण उत्तम लागणार आहे हा पदार्थ.